घरी जर ब्रेड शिल्लक असेल तर त्यापासून तुम्ही ही मस्त चटपटीत अशी रेसिपी तयार करू शकता। तर यासाठी इथे मी ब्रेड घेतलेत। ब्रेड बाजूला ठेवूया आणि स्टफिंग तयार करूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। यानंतर हिरवी मिरची घातली आहे, भरपूर कोथिंबीर घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं। यानंतर इथे मी लाल तिखट घातलं आहे, यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा। यानंतर पाव चमचा यामध्ये मी चाट मसाला घातला, सगळं मिक्स करायचं आहे। हे आता स्टफिंग तयार झालं आहे। इथे मी ब्रेड घेतला आहे, तर यातले 2 स्लाइस घेतले, वाटीने आता हे कट करून घ्यायचं आहे, असं गोल आकारात कट करून घेते। तर असा हा ब्रेड कट करून घेतला आहे आणि जो उरलेला भाग आहे त्याच्यापासून आपण ब्रेड क्रम्स बनवणार आहोत। तर इथे मी आणखी काही ब्रेड कट करून घेतलेत आणि जो उरलेला ब्रेड आहे तो मी मिक्सरला फिरवून ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेत। आता इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, तुम्ही याऐवजी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा मिक्स करून घेऊ शकता। यामध्ये आता पाणी घालून पातळ अशी स्लरी तयार करायची आहे, सगळ्या गुठळ्या काढून अगदी स्मूथ तयार करून घ्यायचं आहे। तर इतपत असं पातळ तयार करून घेतलं आहे। यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा लाल तिखट घातलं आहे। मिक्स करून हे बाजूला ठेवून दिलं आहे। इथे आता मी कट केलेला ब्रेड घेतला आहे, 2 घेतलेत, एकावरती आता इथे माझ्याकडे हिरवी चटणी आहे ती लावते। याऐवजी तुम्ही शेजवान चटणी लावू शकता किंवा दोन्ही ब्रेडवर तुम्ही टोमॅटो केचप लावून घेतलं तरी चालेल। इथे मी एका ब्रेडवर हिरवी चटणी लावली आणि दुसऱ्या ब्रेडवर मी इथे टोमॅटो केचप लावणार आहे। इथे मी टोमॅटो केचप घेतलं। आता यावरती चीज घालायचं आहे आणि हे आता बंद करायचं आहे आणि जे आपण स्टफिंग इथे तयार करून घेतलं होतं ते बाहेरच्या बाजूने पातळ अशी लेयर त्याची लावायची आहे। इथे जे मी हे स्टफिंग तयार केलं त्यामध्ये अगदी कमी मसाले घातले, तुम्ही हवं असलं तर आलं लसणाची पेस्ट घालू शकता, त्याबरोबरच तुम्ही धनेजिरे पूड घालू शकता। दोन्ही बाजूने हे लावून घेतले मी मिश्रण। आता जी स्लरी आपण तयार केली होती त्यामध्ये हे बुडवायचं आहे। यानंतर जे ब्रेड क्रम्स आपण तयार करून ठेवले होते त्यामध्ये घोळवून घ्यायचे। सगळीकडून ब्रेड क्रम्स लावून घेतलेत। तसं प्रेस करायचे म्हणजे ब्रेड क्रम्स फ्राय करताना निघणार नाहीत। आता हे आपण फ्राय करून घेऊया। तर इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे। यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे तेलात सोडायचं। एका बाजूने फ्राय झाल्यानंतर इथे मी उलटून घेतलं। दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी फ्राय करून घेतलं। ब्रेड क्रम्समुळे हे बाहेरून खूपच मस्त क्रिस्पी होतं आणि आतून छान सॉफ्ट राहतं। तर हे फ्राय झाल्यानंतर मी काढून घेते, तेल निथळून काढून घेतलं आणि इथे मी आणखी सुद्धा तयार करून घेतलेत। तर इथे मी तुम्हाला कट करून दाखवते। याची लेयर्स तुम्ही पाहू शकता, आतलं चीज सुद्धा मेल्ट झालंय। इथे मी टोमॅटो केचप बरोबर आणि हिरव्या चटणी बरोबर हे सर्व केलंय, खूप मस्त लागतं हे।
तर संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खूपच चटपटीत होते. तर आजची ही वेगळी अशी मस्त रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.